हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रियांका धडस. तर आज आपण 10 ते 12 महिन्याच्या बाळाला बसेल या मापाची कोंची शिवणार आहोत. तर वरच्या भागासाठी आपण 7.5 बाय 7.5चा कपडा घ्यायचा आहे. तो एक साईडने डबल फोल्डलेला आहे आणि खालच्या भागासाठी 15 इंच, म्हणजे डबल फोल्ड असल्यामुळे ते 30 इंच होईल. आणि हाईट आपण 15.5 घेतली आहे. तुम्ही 10 ते 12 इंचसुद्धा हाईट घेऊ शकता. चला तर मग आपण वरचा भाग शिवायला घेऊ. वरचा भाग उलटा घ्यायचा आहे आणि त्याच्या तिन्ही बाजूंनी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर कपडा सवचा करून घ्यायचा आणि त्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची. आता आपण टोपड्याच्या वरच्या भागाला त्रिकोणी गोंडे लावून घ्यायचे आहेत. त्यासाठी मध्यभाग काढून घ्यायचा आणि एका साईडला गोंडे लावून घ्यायची. एक साईडला गोंडे लावून झाले की दुसरा भाग त्याच्यावरती पलटी करून एक शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर मागच्या बाजूला टक्स मारण्यासाठी 1-1 इंचाचे मार्किंग करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूला 1-1 प्लेट टाकून शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर आता आपण खालचा भाग शिवून घेणार आहोत. तर त्यासाठी मेन कपडा उलटा करून घ्यायचा आणि अस्तर ठेवून चारी बाजूनी कपड्याला शिलाई मारून घ्यायची. फक्त एका साईडला थोडीशी रिकामी जागा ठेवायची, कारण त्यातून आपण आतून भाग बाहेर काढून घेणार आहोत, म्हणजे तो सवचा होईल. त्यानंतर चारी कोपऱ्यांना 1-1 कट देऊन घ्यायचा आणि आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता यावरती 1-1 दाब टीप देऊन घ्यायची. त्यानंतर आता आपण दोन्ही भाग जॉईन करणार आहोत. तर त्यासाठी खालच्या भागाचा मध्यभाग काढून घ्यायचा आणि तो वरच्या भागाच्या मध्यभागाशी जॉईन करायचा आणि तेथून एका साईडला प्लेट्स पाडून घ्यायच्या. तर आता एका बाजूच्या प्लेट्स पाडून झालेल्या आहेत. तर तशाच दुसऱ्या बाजूलाही प्लेट्स पाडून घ्यायच्या. आता दोन्ही साईडच्या प्लेट्स पाडून तयार आहेत. फक्त आता यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची. त्यानंतर आता दोरी तयार करण्यासाठी 2 इंचाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला असं फोल्ड करून त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. आता ही दोरी गोंचीच्या वरच्या भागाला अटॅच करून घ्यायची, म्हणजे आपली सुंदर गोंची तयार आहे.
या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.